गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। जिल्ह्यातले एकंदर 11 मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेत, तर वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत। गडचिरोली नागपूर मार्गावरच्या पाल नदी पुरात अडकलेल्या ट्रक चालकाची आपत्ती व्यवस्थापन दलाने सुटका केली। पुराच्या पाण्याने ट्रकला वेढल्यामुळे चालक पुरात अडकला होता, मात्र पोलीस पथकाने तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाला बोलून चालकाची बोटीच्या मदतीने सुटका केली। मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा धरण 100% भरले। तानसा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे तानसा धरण ओव्हरफ्लो झाले। मुंबईची तहान भागवणारे पाण्याची तहान 5 धरण आणि 2 तलावांवर भागवली जाते। या 5 धरणांपैकी तानसा हे एक धरण आहे, ते आता ओसंडून वाहू लागले। इतर धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस होतो। जुन्नर तालुक्यातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे चिल्हेवाडी धरण ओव्हरफ्लो झाले। धरणातून मांडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाची संततधार सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे। नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणामध्ये 80% पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे शहरातल्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला। गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे नदीत पाण्याची आवक वाढली आहे, तर विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली। पुरंदर तालुक्यातल्या सासवडसह 5 गावांना पाणी पुरवठा करणारं गराडे धरण 100% भरले। धरणाच्या सांडव्यावरून पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरुवात झाली आहे। गराडे धरण पूर्णपणे भरल्यानंतर भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गराडे गावचे सरपंचांनी या पाण्याचं पूजन केलं। लोणावळ्यातल्या मळवली परिसरात बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांना रेस्क्यू करण्यात यश आले। लोणावळा आणि परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडला, यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये पर्यटक अडकले होते। शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या पर्यटकांची सुटका केली। नवी मुंबईतल्या पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना गुलाबाचं फूल देऊन प्रबोधन करण्यात आले। मोदी ब्लेंडेड लर्निंग संस्थेने पर्यटकांचं समाज प्रबोधन केलं, त्यामुळे पोलिसांचे देखील आभार मानण्यात आले। सातारा जिल्ह्यातल्या सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होती। निसर्गाने नटलेला हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतो। वाऱ्याच्या वेगाने धबधब्याचं पाणी जोरात मागे येते, त्यामुळे हा उलटा धबधबा तयार होतो। किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा लावण्यात येणार आहे। प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता, या प्रसंगाची इतिहासात नोंद आहे। तोच प्रसंग असलेल्या पुतळ्याची पहिली झलक खास झी24 तासवर आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली। दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली। अजित पवार दिल्ली दौऱ्यात अमित शहांना भेटल्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जाते। महायुतीतल्या अंतर्गत वादाचा लाभ महाविकास आघाडीला होऊ नये यासाठी दोघांमध्ये महत्त्वाची बैठक झाली। राज्यातल्या मतदार यादीतल्या त्रुटींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोट ठेवले, त्याबाबतचं पत्र त्यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिले। विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रुटी दूर करण्याची मागणी त्यांनी केली, तसंच मतदार यादीतली नावं गहाळ झाल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप शिष्टमंडळानं केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास महायुतीला फटका बसणार असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी महायुती सरकारला दिला। तिन्ही पक्षांनी समन्वय साधत समोर गेलं पाहिजे अशी अपेक्षा अमोल मिटकर यांनी व्यक्त केली। ते अकोल्यात बोलत होते। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित होते। याचा निषेध म्हणून ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। 6 महिन्यांपासून विखे जिल्ह्यात आले नसल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। राज्यात तिसरी आघाडी उभी करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी स्थापना करण्याची घोषणा आज पुण्यात केली। छोट्या मोठ्या संघटना एकत्र करून विधानसभेमध्ये 25 जागा लढवणार असल्याचं तुपकरांनी यावेळी सांगितलं। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 आमदारांचा शपथविधी 28 जुलै रोजी पार पडणार आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांनी बाजी मारली, तर महाविकास आघाडीचे 2 निवडून आले। शेकापचे जयंत पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। येत्या 27 आणि 28 जुलै रोजी फडणवीसांचा दिल्ली दौरा असेल। भाजप शासित राज्यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक होणार आहे, तेव्हा या राज्यातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतील।
पुणे म्हाडा अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटलांची पुन्हा निवड करण्यात आली. लोकसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी पुणे म्हाडा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र शिरूर लोकसभेच्या पराभवानंतर आता त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर येत आहेत. 29 जुलै रोजी राष्ट्रपती मुर्मू मुंबई दौऱ्यावर आहेत. विधान भवनात पुरस्कार वितरण कार्यक्रम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. जमिनी विकून निधी देऊ का या अजित पवारांच्या विधानावरून शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक समाज माध्यमावर पोस्ट करून निशाणा साधलाय. देशाची तिजोरी महाराष्ट्र भरी, मात्र महाराष्ट्राच्या हातावर तुरी अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना टोला लगावलाय. तिजोरीत निधी नाही तर आता जमीन विकू का असं विधान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी केलं होतं. तसंच धरणात पाणी नाही तर या त्यांच्या वादग्रस्त विधानाचीही अंधारेंनी या निमित्तानं आठवण करून दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची खिल्ली उडवली. बेटा अजित कितना खाया सरदार, 70,000 कोटी बहुत खाया, ये लो तिजोरी की चावी रखो अशा शब्दात वडेट्टीवारांनी दादांवर तोफ डागली. राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला. इगतपुरीतले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेत बंडखोरी केलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई अटळ असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान वडेट्टीवारांच्या नाशिक दौऱ्यात खोसकर दिसले नाहीत. कारगिल युद्धातल्या शहीद सैनिकांना मुख्यमंत्री मानवंदना देणार आहेत. तसंच कारगिल युद्धातल्या सैनिकांचा शिंदेंच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. 26 जुलैला शिवसेना सैनिक सेल कारगिल विजय दिवस साजरा करणार आहे. त्यावेळी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरच्या शहीद स्मारकात शिंदे कारगिल सैनिकांना मानवंदना देतील.